वातावरणीय बदल उपग्रही छायाचित्रामध्ये दिसत आहेत. उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय आहे आणि त्या ठिकाणाहून अशी एक ट्रफ तयार झालेली आहे. त्यामुळे या ट्रफचा पावसासंदर्भात प्रभाव निर्माण होऊ शकतो. पूर्व भारतातही मान्सूनची वाटचाल गतिमान आहे. या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. काल मान्सूनने पूर्व भारताकडून या ठिकाणावरून काही प्रमाणात प्रगती केलेली होती. आज मात्र दोन्ही दिशेने प्रगती होण्याची शक्यता आहे. आज 10 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये सर्वदूर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पूर्व भारतामध्ये पावसाळी प्रभाव वाढतोय, म्हणजे मान्सूनला पुढे बिहारकडे, पश्चिम बंगालकडे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्याचबरोबर मुंबईकडे मान्सून सरकेल असा देखील अंदाज आहे. 11 तारखेला उष्णतेची लाट, धुळीची वादळं अशी राजस्थानमध्ये परिस्थिती असून उत्तर भारतात WD सक्रिय होतोय. पूर्व भारताकडील पावसाचं प्रमाण वाढतंय. गुजरातमधील पावसाचा जो अलर्ट होता तो मात्र आज नाही. महाराष्ट्रातील येलो अलर्ट काल या ठिकाणी देण्यात आलेला नव्हता. पाऊस कमी होईल 11 तारखेला असं दाखवण्यात आलं होतं, परंतु आज येलो अलर्ट पुन्हा देण्यात आला आहे. उत्तर भारतात आलेल्या WDने उष्णतेची लाट संपवली आहे. मात्र धुळीची वादळं राजस्थानमध्ये निर्माण होऊ शकतात. उत्तर भारत, मध्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. अगदी त्याचा छत्तीसगड, विदर्भापर्यंत प्रभाव आहे आणि यामध्ये WDचा प्रभाव असल्यामुळे गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात वाऱ्यांचा वेग वाढेल आणि जोरदार वाऱ्यांसह येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र गुजरातसहित कोकणातील पाऊस कमी होण्याची शक्यता 12 तारखेला देण्यात आली आहे. 13 तारखेला मात्र पावसाचा खंड सुरू होतोय. भारतातील अनेक भागातला पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता 14 तारखेला दाखवण्यात आलेली नाही. 15 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही. एकूण पावसाची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला या भागामध्ये काही प्रमाणात पाऊस दिसतोय. मात्र भारताच्या पश्चिमेला पावसाचं प्रमाण कमी झालंय. मात्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण WDमुळे वाढण्याची शक्यता आजपासून आहे. 16 तारखेपासून भारतातील पावसाची परिस्थिती सुधारेल असा अंदाज CFS मंडळाने दिलाय. आणि यामध्ये आपल्याला 23 तारखेपासून तर 30 जूनपर्यंत महाराष्ट्रात तुफान पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आपण या अंदाजाची वाट बघू. आज 10 तारखेला आपण वाऱ्यांच्या स्थितीमध्ये फारशी सुधारणा आपण बघत नाही आहोत. वारे या पद्धतीने येऊन ते खाली येऊन या भागात जात आहेत. या पद्धतीने वाऱ्यांचा प्रवास आहे. तर काही वारे या पद्धतीने येऊन या भागात जात आहेत. ही वाऱ्यांची स्थिती आहे. GFS मॉडेलने मात्र आपण बघतो चांगल्या प्रकारच्या वातावरणाचा प्रभाव पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच कोकण किनारपट्टीला दाखवलेला आहे. यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. 11 तारखेला देखील भारतामध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही शाखा प्रभावी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या दोन्हींमध्ये असलेल्या ट्रफमुळे पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात आलेला WD आणि एकूणच होत असलेली मान्सूनची प्रगती यामुळे भारताच्या हा भाग सोडता सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता GFSने व्यक्त केली आहे. 13 तारखेला देखील GFSने महाराष्ट्रभर मोठं पावसाळी वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची संपूर्ण भारतातील अंदाज व्यक्त केला आहे. 14 तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस असू शकतो. मान्सूनची प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. हा GFSचा अंदाज आहे. GFSच्या अंदाजावर आपण फार निर्भर राहत नाहीत. GFSने सातत्याने पावसाचं वातावरण दाखवलं आहे. मुंबई आणि
कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस दाखवलेला आहे, परंतु JFSचा अंदाज तसा मान्सून काळात फार प्रभावी नसतो. 16 तारखेला देखील JFS मॉडेलने महाराष्ट्रात जोरदार पाऊस दाखवलेला आहे. 17 तारखेला देखील पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. 18 तारखेला थोडी वाऱ्यांची दिशा ही या दिशेने बदलते आणि कमी दाबाचं क्षेत्र थोडं या ठिकाणी येऊ शकतं असा अंदाज देण्यात आला आहे. या भागात हे मोठं पावसाळी क्षेत्र आहे. 19 तारखेला देखील भारताच्या अनेक भागात आणि खास करून कोस्टल लाईनमध्ये म्हणजे सुरतपासून केरळपर्यंत पावसाचं प्रमाण वाढेल असा JFSचा अंदाज आहे. संपूर्ण भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. इथं मात्र आपण ECMWF मॉडेलचा अंदाज बघत असतो. आज 10 तारखेला पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अगदी या मोठ्या भागावर पावसाचं प्रमाण वाढण्याचा देखील अंदाज आहे. उद्या 11 तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं की आता केवळ घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीला थोडं ढगाळ वातावरण पावसाची शक्यता आहे. थोडी विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे ECMWF मॉडेलनुसार. 12 तारखेला मात्र आपल्याला दिसते की स्थानिक वातावरणाची शक्यता मॉडेल दाखवत आहे. त्यामुळे हवामानात काय बदल होणार आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. 14 तारखेला वातावरणीय बदल आहेत. या भागामध्ये पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे. 14 तारखेलाही तसं पावसाळी क्षेत्र पूर्व विदर्भात आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. कोकण किनारपट्टीला आणि लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुणे, सातारा, नाशिक या भागातल्या पश्चिमी भागामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे. यामध्ये सातारा, सांगलीचाही समावेश आहे. 15 तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. कोकण पट्टीमध्ये पावसाची शक्यता आहे. थोडं स्थानिक वातावरण लगतच्या जिल्ह्यांमध्ये असू शकतं. 15 तारखेला पूर्व विदर्भाकडून अतिशय चांगलं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि हे वातावरणच मुळात पूर्व शाखेकडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची पूर्व शाखा गतिमान होऊ शकते का हे मात्र बघावं लागणार आहे. त्याच वेळेस आपण बघतो की कोकण किनारपट्टीलाही पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. आजच्या अंदाजामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र पूर्व भारताकडून म्हणजेच बंगालच्या उपसागरातून विदर्भात सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात. मराठवाड्याच्याही काही भागात म्हणजे यामध्ये हिंगोली, नांदेड, परभणीच्या काही भागात हे वातावरण असू शकतं. 18 तारखेला आणि 17 तारखेला बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या वादळी प्रणालीमुळे काही वातावरणीय बदल संभावत आहेत. त्यामुळे आपण जो 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत खंडाची शक्यता व्यक्त केली ती मात्र कमी होण्याची या ठिकाणी मॉडेल आज दाखवत आहे. त्यामुळे 19 तारखेला आपण बघतो की खूप मोठं क्षेत्र पावसाचं महाराष्ट्राकडे येऊ शकतं असा अंदाज आहे आणि त्यामुळे खंडाचा पूर्ण प्रभाव संपू शकतो. 20 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस मराठवाड्यामध्ये होऊ शकतो, कोकणात होऊ शकतो, विदर्भात होऊ शकतो. मात्र काही जिल्हे सोडत हा पाऊस होईल. 21 तारखेला देखील वातावरण मोठ्या प्रमाणात बदलतंय. मान्सून कशा पद्धतीने पुढे सरकतो, हवामानात काही बदल होतो का हे आपण बघणार आहोत. तसं 11-12 तारखेला किंवा अगदी 14 तारखेपर्यंत हवामान बदलताना दाखवलं जातं आहे. पूर्व भारताची शाखा प्रभावी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे वातावरण बदलत राहणार आहे. 18 तारखेला देखील वातावरण बदलतं आहे. 20 तारखेलाही वातावरण पोषक आहे. 22 तारखेलाही पोषक वातावरण आहे. आपण 24 तारखेपर्यंत बघतो वातावरण पूर्वेकडून फिरण्याची शक्यता आहे. कालपर्यंत पावसाचा खंड आणि या भागामध्ये कमी पावसाची शक्यता व्यक्त होत होती. मात्र ती शक्यता आता संपली असून कोकण आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होते. शिवाय या दक्षिणी पट्ट्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो. आपण नेहमी सांगतो हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे. रात्रीमध्ये
हवामानात बदल होत असतो, त्यामुळे आपण सकाळ संध्याकाळ 2 वेळेस मान्सून काळात पावसाचा अंदाज देत असतो. आज दुपारनंतर घाटमाथ्यावर चांगल्या प्रकारच्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आपण बघू नेमकी हवामानात काय बदल आहे. पण याही ठिकाणी बघतो पावसाचं प्रमाण 11 तारखेला कमीच आहे, परंतु घाटमाथ्यावर काही ठिकाणी थोडं वातावरण असू शकतं. या मॉडेलने 12 तारखेला पावसाचं प्रमाण कमी दाखवलंय. एक हवामानातला बदल असा आहे की बंगालच्या उपसागरातून वातावरण महाराष्ट्राकडे फिरण्याची शक्यता या ठिकाणी दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी या भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. शिवाय कोकण किनारपट्टीतही पावसाचं प्रमाण वाढू शकतं. हवामानात काय बदल होतोय आपल्याला हे बघणं आवश्यक आहे. 13 तारखेलाही सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. थोडी सुधारणा 15 तारखेला दाखवली जाते. स्थानिक पूर्व विदर्भामध्ये पाऊस आहे. घाटमाथ्यावर पाऊस दाखवला जातोय. 16 तारखेला विदर्भात पावसाचं प्रमाण वाढतंय. घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढतंय. इतरत्र पावसाचं प्रमाण कमीच आहे. 17 तारखेलाही विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ हवामानात बदल होणार आहे हे ICMW मॉडेलने या ठिकाणी देखील मान्य केल्याशिवाय पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आज व्यक्त करण्यात येते आहे. तरी देखील हा एरर असू शकतो आजच्या दिवसाचा. संध्याकाळच्या हवामानात नेमकी काय बदल होतो ते आपल्याला बघावं लागणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की 17 तारखेला बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, अगदी हिंगोली, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हा अंदाज बघून शेतीचा पेरणीचा निर्णय आत्ताच घेऊ नये, कारण हा मॉडेल एरर आहे की खंड आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण कालपर्यंत ज्या ठिकाणी खंड दाखवला जात होता त्या ठिकाणी आज पुन्हा एकदा चांगलं पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे. मात्र अजून कोकण परिसरामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलेलं नाही आहे. म्हणजे बंगालच्या उपसागरातून सिस्टम महाराष्ट्रावर सरकू शकतात असा एक अंदाज तयार झाला आहे. 18 तारखेला मात्र महाराष्ट्रात खूप वातावरण बदललेलं दाखवलं जातं आहे. यामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण सर्व भागात पावसात जोर दाखवला गेला आहे.